नमस्कार मंडळी. आज आपण सुक्क कारलं किंवा कोरडं कारलं कसं करायचं ते पाहूया. छान ताजी गावरान कारली मिळाली आहेत. कारलं कडू जरी असलं तरी अतिशय गुणकारी आहे. कारल्याची विविध प्रकाराने भाजी करता येते. सुक्या कारल्याची भाजी करताना त्यात फोडी करून लिंबू आणि मीठ घातले आणि पाण्यात ते उकळायला ठेवले. कारलं शिजत आलं आहे. उकडलेल्या कारल्याच्या फोडी पाणी निथळून घेऊ. त्यात लिंबू घातले, ते काढू. आपल्याला कारल्याच्या भाजीसाठी मसाला बनवायचा आहे. त्याच्यासाठी तीळ, खोबरे, डाळं आणि दाणे, हे दाणे भाजलेले यांची एकत्र पूड करायची आहे मिक्सरमध्ये. खोबरं आणि तीळ, कारल्याच्या भाजीसाठी मसाला घालायचा आहे. हे आपण दाणे, तीळ, खोबरं आणि डाळ यांची पूड घेतली आहे. तिखट, मीठ, गूळ, हळद, गोडा मसाला आणि कोथिंबीर हे आता आपण ह्या पुडामध्ये एकत्र करणार आहोत. पूड घेतली, त्याच्यात तिखट घातलं, हळद घातली, गोडा मसाला, चार छोटे चमचे कोथिंबीर, आणि हे गूळ. हा मसाला कालवून घ्यायचा. गुळाचे खडे आहेत ते फोडून घ्यायचे. मीठ घालायचे. मीठ थोडं कमी घालायचं कारण की आपण शिजवताना मीठ घातलेले कारल्यामध्ये. थोडासा गरम मसाला घालूया. एक एक कारल्याची फोड घेऊन ती यात बुडवू, मिश्रणात बुडवू, बाजूला ठेवू. हा मसाला चिटकवायचा उकडलेल्या कारल्याला. गॅसवर आता वाटू. तव्याला थोडंसं तेल लावून घेऊ. हे बटाट्याचा एक काप घेतलाय, त्या कापाने मी तेल पसरवते तव्याला.
डब्यात उरलेला मसाला वरती पाठीला लावून टाकायचा. कारल्याची भाजी थोडीशी कारलं कडू असल्यामुळे त्याच्यात तिखट, मीठ आणि गूळ थोडंसं किंचित प्रमाणात जास्त हवे इतर भाजींपेक्षा. कारल्याच्या फोडी झाल्यात की नाही बघू आपण. खमंग व्हायला लागली आहे. अशा तऱ्हेने कारलं कोरडं हे तयार झालेलं आहे. हे कोरडं कारलं, याला तर मी कारल्याची वडीच म्हणेन. फ्रीजमध्ये ही भाजी बरेच दिवस टिकते.